छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त हिंदू धर्माचं रक्षणच केलेलं नाही, तर हिंदू धर्मामध्ये त्यांनी पंचांग शुद्धीसुद्धा केलेली आहे. करण कौस्तुभ महाराजांच्या जन्माच्या आधी 1 शतक पूर्व म्हणजे साधारण 1520 सालच्या आसपास ग्रहलाघव नावाचा ग्रंथ लिहिला गेलेला होता. हा खगोलीय ग्रंथ ज्योतिषशास्त्रावर आधारित ग्रंथ म्हणजे अनेक गणितीय विमितींचा विस्तार होता. परंतु हा ग्रंथ लिहून तब्बल 1 शतक लोटल्यावर ग्रहवेध नीट येत नव्हते असे प्रत्ययास आले. शिवरायांच्या हे लक्षात आल्याने शिवरायांनी कृष्णदैवत ज्योतिषी यांच्याकडून करण कौस्तुभ नावाचा ग्रंथ लिहून घेतला. एका अर्थाने शिवरायांनी ज्योतिषशास्त्रात सुद्धा सुधारणा केलेली आहे असे आपण स्पष्ट म्हणू शकतो. हा ग्रंथ तंत्ररत्न या मूळ ग्रंथाचा एक विभाग आहे. हा ग्रंथ उजेडात आणण्याचे कार्य शंकर बाळकृष्ण दीक्षित यांचे. भारतीय ज्योतिषशास्त्र या त्यांच्या ग्रंथात करण कौस्तुभ ग्रंथाचे विवेचन आलेले आहे. मूल तंत्ररत्न जरी दीक्षितांना पाहता आलेला नसला तरी करण कौस्तुभ प्रकाशात आणायचे महत्तम कार्य मात्र त्यांच्या हातून घडले असं आपण निश्चित म्हणू शकतो. या ग्रंथाच्या शेवटी कृष्ण ज्योतिषींनी स्वतःची माहिती दिलेली आहे. त्यांच्या वडिलांचे नाव महादेव, आईचे नाव बरवाई, मोठ्या बंधूचे नाव रंगनाथ असे असून ते देशस्थ ब्राह्मण आहेत. छत्रपती शिवराय हे ब्राह्मण समाजाच्या विरोधात होते असं एक कुत्रा मला म्हणत होता आणि हे पुराव्यासहित मी दाखवून दिलो. इथं शिवराय हे ब्राह्मण समाजाच्या सोबत होते. ब्राह्मण समाजाचं आणि मराठा समाजाचं जीवाभावाचं नातं आहे. कुठल्या कुत्र्यानं आम्हाला सांगायची गरज नाही.